नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पबळे आणि आपण सर्वांचं स्वागत आहे योगेश पबळे 2.0 आहे आपला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। कारण की राहिलेल्या उर्वरित 75% वंचित शेतकऱ्यांना आता परत एकदा राज्यातील नव्यांना पीक विमा भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, तो पण विक्रमी पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे की राहिलेला उर्वरित 75% पीक विमा परत एकदा शेतकऱ्यांना भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे। शेतकरी मित्रांनो, कारण की गेल्या मागच्या 2023च्या खरीप हंगामामधील बऱ्याचशा बहुतांश शेतकऱ्यांना जे की 75% असो किंवा 25% असो किंवा अग्रिमचा इतरही कोणत्याही पीक विम्याचा लाभ त्यांना भेटलेला नाही। तर यालाच अनुसरून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विक्रमी पीक विमा योजनेच्या अंतर्गत परत एकदा शेतकऱ्यांना राहिलेला उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम आता लवकरच वाटप सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याच्या जवळजवळ मित्रांनो 34 जिल्ह्यातील 27 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आणि 27 जिल्ह्यातील जवळजवळ मित्रांनो जवळजवळ 42 तालुक्यांना तो विक्रमी पीक विमा भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि याच्यातील रक्कम 3 पिकांना तो पीक विमा अक्षरशः म्हणजेच की महत्त्वाचा मंजूर झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यतः 3 पिकांसाठी तो विक्रमी पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो, आणि त्याच्यातील जवळजवळ 34 जिल्ह्यातील 27 जिल्हे पात्र आहे। किती तारीख आहे सर्व काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे ही माहिती जाणून घ्या। त्याच्याकरता व्हिडिओला अगदी कुठे बंद न करता, कुठे स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्ही पण त्याच्यात पात्र ठरसान, तुमचा पण जिल्हा त्याच्यात असू शकतो। त्याच्याकरता राहिलेले उर्वरित 75% पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही एक खूप मोठा निर्णय महाराष्ट्राकरता घेण्यात आलेला आहे। गेल्या 2023च्या खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो, सर्व काही याला अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता विक्रमी पीक विमा योजनेच्या किंवा विक्रमी पीक विम्याच्या माध्यमातून राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचं वाटप लवकरच सुरुवात होणार आहे। जे पण शेतकऱ्यांना 75% तो उर्वरित रक्कम भेटली नाही किंवा 25% उर्वरित रक्कम भेटली नाही, आता ही रक्कम येत्या काही दिवसातच तुमच्या बँक अकाउंटमध्ये महाडीबीच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे 34 जिल्ह्यातील जवळजवळ मित्रांनो 27 जिल्हे पात्र ठरवण्यात झालेले 34 जिल्ह्यापैकी, आणि त्याच्यात जवळजवळ 42 तालुके आहेत। तर कोणतेही आपण जिल्हा नाही आहे, तालुका नाही आहे, यादी आपण व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घ्या। त्याच्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, आणि त्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल योगेश पबळे 2.0 ला मात्र नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर आपण जाणून घेऊया आधी जिल्हा नाही आहे यादी, मग तालुका नाही आहे बघूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की पहिला जिल्हा आहे रायगड, त्याच्यानंतर रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, नाशिक, छत्रपती संभाजी सॉरी मित्रांनो नंदुरबार, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, तर हे काय, आणि त्याच्यानंतर आहे बुलढाणा, यवतमाळ। तर शेतकरी मित्रांनो, हे काही जिल्हे आहेत त्यांना विक्रमी पीक विम्याच्या माध्यमातून राहिलेली उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम लवकरच वाटपास सुरुवात होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून। तसेच मित्रांनो, धनंजय मुंडे यांनी ऑलरेडी तसे आदेश पीक विमा कंपन्यांना दिलेले आहे। त्याच्या माध्यमातून मित्रांनो भारतीय पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा लवकरच तुमच्या महाडीबीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी 42 तालुके, तर तारीख काय तुम्हाला तारीख पण सांगतो शेतकरी मित्रांनो, किती तारखेपासून तुमच्या अकाउंटमध्ये थेट ते पीक विम्याचे पैसे येणार आहे। तर शेतकरी 75% उर्वरितची रक्कम आणि राहिलेले उर्वरित 25% रक्कम तुम्हाला सांगू शकतो दोन अलग अलग टप्प्यात ती तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। तर 75% रक्कम शेतकरी 20 जुलैपासून ते 30 जुलै दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये महाडीबीच्या माध्यमातून येऊन जाईल। आणि त्याचप्रमाणे शेतकरी 25% रक्कम जी उर्वरित 25% रक्कम राहिलेल्या लाभार्थ्यांना जवळजवळ मित्रांनो 15 जुलैपासून ते 25 ते 30 जुलैच्या दरम्यान, म्हणजे विचार केला असता शेतकरी 25% तसेच 75% हे दोन्हीची पण रक्कम शेतकरी जुलैच्या एंडिंगपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये महाडीबीच्या माध्यमातून येऊन जाईल। आणि सर्वात आधी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो, आपले बँक अकाउंट नक्कीच चेक करा, जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये एक मेसेज आला असेल पीक विमा संदर्भातील, जो मेसेज तुम्हाला चेक करणे हे खूप महत्त्वाचं अनिवार्य आहे। शेतकरी तुम्हाला एक सतर्क किंवा अपडेट देण्याचं काम जे की पीक विमा कंपन्यांनी केलेलं आहे शेतकरी मित्रांनो। तर ही खूप मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती, कारण की राहिलेला उर्वरित 75% पीक विमा आता जे की विक्रमी पीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्याचं शासनाने ठरवलं आहे, ज्याच्यात केंद्र शासनाचा खूप मोठा वाटा आहे शेतकरी मित्रांनो। खूप कारण की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच ही योजना म्हणजेच की राज्यात नव्याने राबवण्यात येणारा विक्रमी पीक विम्याच्या, जसं की ॲग्रोवननं पण याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। जर कधी तुम्हाला पाहायचं असेल तर ॲग्रोवनवरती पण तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो। विक्रमी पीक विम्याच्या माध्यमातून 30 जुलै दरम्यान, म्हणजे 30 जुलैपर्यंत सर्वतः 25% असो किंवा 75% उर्वरित राहिलेला पीक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांना, उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच वाटप पूर्ण होईल। तर शेतकऱ्यांना व्हिडिओतलं माहितीपूर्ण वाटली असतील तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल योगेश पबळे 2.0 ला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकऱ्यांना धन्यवाद, मिळूया काय नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।